अन्नमलाई तमिलियनला रिप्रेझेंट करत नाही. अन्नमलाई साऊथ इंडियनला रिप्रेझेंट करत नाही. अन्नमलाई एक पॉलिटिकल पार्टीला रिप्रेझेंट करतोय आणि इट इज सॅड दॅट अन्नमलाई त्यांच्या प्रेसिडेन्सीमध्ये त्यांना एक पण सीट तामिळनाडूमध्ये त्यांना मिळलं नाही. ते स्वतःच हारले इलेक्शन कोयंबतूरमधून. तामिळ महाराष्ट्रीयन हे तामिळ महाराष्ट्रीयन आहे, मुंबईकर आहे. त्यांना माहीत आहे वोट कोणाला द्यायचा आहे, कोणी कोणाला नाही द्यायचं आहे. बाहेर कोणी येऊन तुम्ही कशाला सांगायचं की काय कुठला वोट आहे, काय कोणाला द्यायचं. अन्नमलाई तिकडून बोलताय की मी परत येईन, बघतो तुम्ही काय करणार. अरे त्यांना काय नाही होणार, गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे त्यांच्याकडे. ते लोकल ते आपलं काय माहिती आहे, आपलं इडली जो विकतो आपल्या धारावीमध्ये, त्याच्याकडे काय आहे, त्याला मारलं. हू इज रिस्पॉन्सिबल? अन्नमलाई हॅज टू बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. माझं काम होतं मराठी शिकायचं, मी इकडे आहे, माझं काम आहे मराठी शिकायचं, पण मला जमत नाही, हे माझं चूक आहे. पण तुम्ही मला ॲडजस्ट करून घेताय, हे मराठी आहे. हे मला नाही वाटत दुसऱ्या प्रांतामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर मुंबईमध्ये आय थिंक इट इज गोइंग टू बी बीजेपी. कुठलाही मुंबईकर आपल्याला हे बोलणार नाही की मुंबई तुम्ही महाराष्ट्रापासून बाहेर ठेवा. कुठलाही मुंबईकर हे बोलणार नाही. हे सर्व मुंबईचे जे बाहेर राहतात, जे बँगलोरमध्ये राहतात किंवा उत्तर प्रदेशमध्ये राहतात किंवा दिल्लीमध्ये राहतात किंवा दुसऱ्या शहर, ते बोलतात की मुंबईला तुम्ही युनियन टेरिटरी करा वगैरे वगैरे वगैरे. हे मुंबईकर बोलणार नाही. नमस्कार, बोलबिडमध्ये आपलं स्वागत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोचलेली आहे आणि प्रचार जो आहे तो देखील थंडावलेला आहे. आणि आता सगळ्यांना उत्सुकता आहे मतदानाची आणि काय निकाल लागेल. मुंबईमध्ये आपण आहोत, वेगवेगळ्या ज्येष्ठ पत्रकारांबरोबर संवाद साधतो आहे. आज आपल्यासोबत सुजित नायर सर आहेत, ज्येष्ठ पत्रकार, ज्याने अनेक वर्ष मुंबई जवळून पाहिलेली आहे आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत किंवा त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, खूप स्वागत आहे बोलबिडूमध्ये. आणि खास तुमच्याशी संवाद साधण्यासाठी एक कारण पण मिळालेलं आहे. ते म्हणजे तमिळनाडूचे भाजपचे नेते अण्णामलाई इकडं आले आणि ते बोलताना असं बोलून गेले की मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही, मुंबई हे देशाचं शहर आहे किंवा जागतिक शहर आहे वगैरे. आणि एक नवीन एक वाद जो आहे तो सुरू झाला. तर देवेंद्र फडणवीस पण म्हणाले की नाही, त्यांना तसं म्हणायचं नव्हतं वगैरे. ते सगळं ठीक आहे, पण त्याच्यावर व्हायचा तो गदारोळ झालाच आणि एक मुद्दा पण मिळालाच ठाकरेंना. मला इथून सुरुवात करायची आहे, कारण तुमची पोस्ट पण आलेली आहे, ती पण खूप लोकांनी वाचलेली आहे. तुमचं मत, तुम्हाला काय वाटतं आहे, ही टिप्पणी जी आलेली आहे ही सहज आलेली आहे का, ह्याच्या पाठीमागे काय विचार आहे? हे बघा, आय अग्री. म्हणजे मला वाटतं की त्यांनी ते व्हॉट यू मेंट टू से हे नव्हतं. ते त्यांचं बोलण्याचं तत्त्व म्हणजे ते ही वॉज ट्राईंग टू से दॅट म्हणजे इंटरनॅशनल सिटी आहे वगैरे, अँड ही वॉज नॉट मिनिंग टू से दॅट. चला, ते मी मान्य करतो. पण दिस हॅपन सॅटर्डे ना, सॅटर्डेला झालं आहे. सॅटर्डे संपलं, संडे संपलं. ही वुड का म्हणसाईट, अरे माझं चुकी झालं, मला ना माहीत नव्हतं, मग मी हे नाही बोलायचं, माझं इंटेन्शन हे बोलायचं नव्हतं, माझं इंटेन्शन वॉज टू से दॅट हे इंटरनॅशनल सिटी आहे, दॅट ही वुड हॅव सेड. पण त्यांनी काही बोललं नाही. म्हणजे काय, त्यांनी जे बोलले त्या आता ते ठामपणे त्या मते ही इज उभा आहेत. दॅट इज वेअर आय एम ऑब्जेक्टिंग टू. हे बघा, मुंबई, महाराष्ट्र आणि हा प्रॉब्लेम हे आमचं आहे. आणि इकडे कोणी मतं द्यायचं, इकडे कोणी मतं नाही द्यायचं, हे आय थिंक लोकल स्थानीय लोकांचा प्रॉब्लेम आहे. तामिळ महाराष्ट्रीयन हे तामिळ महाराष्ट्रीयन आहे, मुंबईकर आहे. त्यांना माहीत आहे वोट कोणाला द्यायचं आहे, कोणी कोणाला नाही द्यायचं आहे. बाहेर कोणी येऊन तुम्ही कशाला सांगायचं की काय कुठला वोट आहे, काय कोणाला द्यायचं, हे पहिलं म्हणजे हेच मला चुकीचं वाटतं. हे पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, हे बघा, एक सुडो एक 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 नरेटिव्ह आहे इंडियामध्ये की मुंबईला तुम्ही युनियन टेरिटरी करा, मुंबईला तुम्ही वेगळं नॅशनल सिटी करा. म्हणजे हे काय चाललं आहे? व्हॉट एक्झॅक्टली इज दिस? मुंबई इट इज नॉट जस्ट अबाउट कमर्शियल कॅपिटल. महाराष्ट्रांचं रक्त वाहिलं आहे या शहरासाठी. सेंटिमेंट्स आहेत. एक 106 लोकांनी, हुतात्मा चौक, 106 पीपल वर मार्टर्ड. त्यांनी आपलं रक्त वाहिले आहे. तर तुम्ही हे, आय मीन, हाऊ कॅन यू से दॅट मुंबई तुम्ही सेपरेट करा, मुंबई तुम्ही वेगळं करा, इकॉनॉमिक कॅपिटल करा, इंटरनॅशनल सिटी करा. वाय? का म्हणून? इट इज इम्पॉसिबल. एक. दुसरं म्हणजे लोक म्हणतात की आमचं मुंबईमध्ये 35%च मराठी पॉप्युलेशन आहे, त्यामुळे तुम्ही याला इंटरनॅशनल सिटी करा वगैरे. अरे, दॅट इज द वर्स्ट प्रेसिडेन्सी यू आर सेटिंग.
म्हणजे दुसरा कुठल्याही प्रांतामध्ये कोणी दुसरं परप्रांतीयांना आणणार नाही. कारण व्हॉट दे आर गोइंग टू से इज परप्रांतीय आलं तर उद्या आमचं पण हैदराबाद इंटरनॅशनल होणार किंवा बँगलोर इंटरनॅशनल होणार किंवा इंदोर इंटरनॅशनल होणार. व्हॉट लॉजिक इज दिस? म्हणजे तुम्ही आमचं स्थानीय लोकांनी डेव्हलप करायचं, डेव्हलप झाल्यावर मग तुम्ही ते इंटरनॅशनल करणार, मग तुम्ही ते युनियन टेरिटरी करणार, मग हे नॅशनल प्रॉपर्टी झालं. हे बघा, देश सर्वांचा आहे, आपला पण आहे, आमचा पण आहे, सर्वांचा देश आहे, त्याच्यात काही वाद नाही आहे. पण इश्यू हे आहे की मुंबईसाठी महाराष्ट्रानं हे आपलं हे रक्त सांडलं आहे. हे आम्ही त्याच्यात कोण कोण आचार्य आत्रे, प्रबोधनकर ठाकरे, बाबासाहेब आंबेडकर हे लोकांनी आम्ही चळवळ करून त्यांनी हे संयुक्त महाराष्ट्र हे केलं आहे आणि त्याच्यात मुंबई इज अ पार्ट ऑफ इट. आणि आय थिंक टिल सच टाईम दॅट महाराष्ट्र इज एक्झिस्टिंग, मुंबई शुड बी पार्ट ऑफ महाराष्ट्र. देर इज नो क्वेश्चन अबाउट इट. आणि जे काय तुम्ही बोलताय हे ऑल दिस इज ॲब्सोल्युटली इलॉजिकल. आणि तुम्ही त्याचा जार्गन्स यूज करून, इकॉनॉमिक जार्गन्स यूज करून, इंटरनॅशनल ट्रेड जार्गन वगैरे यूज करून तुम्ही याला जस्टिफाय करू शकत नाही. बिकॉज इट मेक्स नो सेन्स. इट मेक्स नो सेन्स. खूप छान सांगितलं की म्हणजे हुतात्मे झाले 106 महाराष्ट्र. आणि आपण लढवून रक्त सांडून ही मुंबई जी आहे ती मिळवलेली आहे. मुंबई जरी मिनी भारत असला, कॉस्मॉपॉलिटन असलं, तरी मुंबई मुळात महाराष्ट्राची. कारण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरातला खेड्यातला माणूस इथं आहे. त्यामुळे मुंबई ही मराठी आहे. म्हणजे ती फक्त मराठींची नाही, पण ती मराठी पण आहे, हे सेंटिमेंट आहे. त्यामुळं आत्ता मला फक्त तुम्हाला मागं न्यायचं आहे की म्हणजे मला अशी यात आयरणी पण दिसली की बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना स्थापन केली आणि मराठी माणसांसाठी एक आंदोलन सुरू केलं, तेव्हा तमिळ लोक जे होते बँकेमध्ये नोकरी करणारे, त्यांच्या विरोधात त्यांनी ते आंदोलन सुरू केलं होतं. आणि मग तेव्हा ते बजाव पुंगी, हटाव लुंगी वगैरे असं झालं होतं. इतक्या वर्षानंतर परत एकदा कारण नसताना जे तमिळ लोक आणि मराठी लोक व्यवस्थित गुण्यागोविंदाने आहेत, त्यांच्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न वाटतो तुम्हाला की काय म्हणजे काय आहे? हे बघा, मी परत सांगतो, मला नाही वाटत हे कुठलं स्ट्रॅटेजीचा पार्ट होता. कारण हा स्ट्रॅटेजी डेंजरस स्ट्रॅटेजी आहे. भाजपाला पण डेंजरस स्ट्रॅटेजी आहे. मराठी माणसाला तुम्ही साईडलाईन करणार आहे, भाजपाला पण डेंजरस स्ट्रॅटेजी आहे. पण हा मला नाही वाटत एक कधी पार्ट ऑफ द स्ट्रॅटेजी होता. पण द फॅक्ट रिमेन्स दॅट त्यांनी बोललं ते चुकीने बोललं की त्यांचं मिसइंटरप्रिटेशन झालं की त्यांचं मिसकम्युनिकेशन झालं. अरे दुसरा दिवस बोला ना, चुकलं माझं किंवा मी हे बोलण्याचा माझा उद्देश नव्हता, माझा उद्देश दुसरं काही होतं, बोला ना तुम्ही. ते बोललं नाही तुम्हाला. आता यू गेव फॉर्डर टू राज ठाकरेला मी कंडोन करत नाही आहे. त्याने जे बोललं, सी व्हायलन्स नो पर्सन वुड वॉन्ट टू कंडोन, तर ते कोणी कंडोन करत नाही. पण यू गेव द फॉर्डर टू राज ठाकरे, यू मेड हिम स्पीक दॅट. आणि दुसरं म्हणजे मला हे विचारायचं आहे, राज ठाकरे ते ही स्पोक वॉट एव्हर ही स्पोक, तर महाराष्ट्र भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस, वाय इज ही नॉट ॲक्टिंग अगेन्स्ट इट? म्हणजे ही ऑल्सो बिलीव्स दॅट वॉट अण्णामलाई सेड इज रॉंग. नाहीतर ही शुड हॅव ॲक्टेड अगेन्स्ट राज ठाकरे. तर द पॉईंट इज समवेअर डाऊन द लाईन दिस वॉज अनकॉल्ड फॉर, अननेसेसरी. हिस्टॉरिकली इट इज रॉंग. इट इज रॉंग फ्रॉम एव्हरी साईड. अँड हे काय असतं माहिती आहे, लोक येऊन इकडे बोलून जातात, ते लागतं इकडच्या लोकांना. करेक्ट. आणि ते काय त्यांना हे लोकांना कळत नाही. ते आता अण्णामलाई तिकडून बोलतं की मी परत येईन, बघतो तुम्ही काय करणार. अरे त्यांना काय नाही होणार, गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे त्यांच्याकडे C+D+E+A+ सर्व आहे. ते लोकल ते आपलं माहिती आहे, आपलं इडली जो विकतो आपल्या धारावीमध्ये, त्याच्याकडे काय आहे. काल कोणी त्याला मारलं, हू इज रिस्पॉन्सिबल? अण्णामलाई हॅज टू बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. गरीब अण्णा आहे इडली विकणारा इथला, तर अण्णा मलाही सुरक्षित आहे. पण जो अण्णा इथला गरीब विकणारा आहे तमिळनाडू, जो इथं व्यवस्थित राहतोय, त्याला त्याची झळ बसणार आहे. आणि दिस इज व्हॉट इज गोइंग टू हॅपन. हेच चालू होतं उत्तर प्रदेशवरून. लालू प्रसाद, मुलायम सिंग यादव इकडे येऊन स्पीच देऊन ते गेले. आणि मग काय झालं, आणि कोणी छठ पूजामध्ये मी येणार तुमच्या घराखाली छठ, हे सर्व वाय? तुम्ही लोकल सेन्सिबिलिटीज, लोकल पॉप्युलेशनना त्यांना रिस्पेक्ट द्या ना. लालू प्रसाद वगैरे सुरक्षित राहतात. आणि जो पाणीपुरीवाला भैया असतो, जो पानवाला असतो, थैलीवाला, टॅक्सीवाला, तो हे करतो. पण सर हे बघा, मी परत मला एक फक्त बोलायचं आहे, मी जस्टिफाय करत नाही. मारणं हे म्हणजे दॅट इज अ रॉंग थिंग. अँड आय हॅव नेव्हर जस्टिफाईड इट ऑल माय लाईफ. जे काय जो कधी माझं एडिटोरियल वगैरे बघितलं असेल, मी हॅव नेव्हर जस्टिफाईड व्हायलन्स. पण मी व्हॉट आय एम सेईंग इज, वाय आर यू इन्स्टिगेटिंग इट?
दॅट इज द पॉईंट. बरं आहे. पण हे कदाचित निवडणुका आहेत, सेंटिमेंट्स आहेत. पण मला सर एक विचारायचं, तुम्ही खूप वर्ष मुंबई जवळून बघितलेली आहे. तमिळ लोकांची साधारणतः इथं काय पॉप्युलेशन आहे, तेवढा खरंच इम्पॅक्ट आहे का? जसं उत्तर भारतीय किंवा गुजराती लोकांचा इम्पॅक्ट जाणवतो की ते निवडून आणू येऊ शकतात कारण त्यांचे वोट बँक्स आहेत. तमिळ तसं आहे का इतकं हे आणि सोशल फॅब्रिक आहे तमिळ, आणि ह्यांचा खरं तर वाद पण नाही मराठी लोकांचा. म्हणून विचारतो मी की कशासाठी हे केलं असावं, कारण इलेक्शन आहे. मी एक सांगू आपल्याला, मुंबईमध्ये राहत कोणीही माणूस जो मुंबईमध्ये राहतो, कुठलाही मुंबईकर आपल्याला हे बोलणार नाही की मुंबई तुम्ही महाराष्ट्रापासून बाहेर ठेवा. कुठलाही मुंबईकर हे बोलणार नाही. हे सर्व मुंबईचे जे बाहेर राहतात, जे बँगलोरमध्ये राहतात किंवा उत्तर प्रदेशमध्ये राहतात किंवा दिल्लीमध्ये राहतात किंवा दुसऱ्या शहर, ते बोलतात की मुंबईला तुम्ही युनियन टेरिटरी करा वगैरे वगैरे वगैरे. हे मुंबईकर बोलणार नाही, नंबर 1. नंबर 2, साऊथ इंडियन किंवा तमिलियनचा हे प्रश्नच नाही आहे. कारण त्यांनी जे बोललं आहे ते कुठलं तमिलियनचं इंटेन्शन नाही आहे. तमिलियनला इकडे जे तमिलियन राहतो, मी परत बोलतो, जे माणूस जो तुम्हाला इडली तिकडे विकतोय, त्याला काय करायचं आहे मुंबई युनियन टेरिटरी की मुंबई महाराष्ट्राचं आहे. इनफॅक्ट ही इज हॅपी बिकॉज द वे ही इज लिव्हिंग. महाराष्ट्राने त्याचं टेक केअर ऑफ केलं आहे. सी, मुंबई इज वन ऑफ द मोस्ट हॉस्पिटेबल सिटी. लोक महाराष्ट्रन्स आर व्हेरी हॉस्पिटेबल पीपल, दे आर टॉलरंट पीपल. आणि त्यामुळे एवढं लोकांनी महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांचं जे काय त्यांचं लाईफ बनवलं आहे महाराष्ट्रामध्ये, आणि आता पण लोक येतात. कोणी थांबवलं नाही त्यांना, कोणी रोखलं नाही त्यांना. पण हे सर्व सेंटिमेंट्स, हे सर्व स्टेटमेंट्स ना, दॅट इज गोइंग टू कॉज अ प्रॉब्लेम टुमॉरो, अँड दॅट इज वॉट आय वॉन्ट टू टेल यू. उलट सर असं दिसतंय की तमिळनाडू आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये एक समानपण मला असं दिसतंय की ते हिंदीला जे थोपवत आहेत सक्ती, त्याच्या उलट विरोधात आहेत, हिंदीच्या विरोधात नाही आहेत. ते काय म्हणतात, राज ठाकरे उद्धव ठाकरे पण म्हणतात की आम्ही हिंदीच्या विरोधात नाही आहोत, परंतु तुम्ही सक्तीने फोर्सफुली तुम्ही हिंदी जर थोपवायला गेला, थर्ड लँग्वेज असो किंवा काही असो, त्याला मात्र आमचा विरोध असेल. म्हणजे या बाबतीमध्ये स्टॅलिन असतील किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे, दे आर ऑन सेम पेज. हां, असं असताना हे होतं आहे. म्हणून म्हटलं की हे कळत नाही मी आहे. एक बोलू आपल्याला, आय एम सॉरी मी इंटरजेक्ट करते, पण एक मला एकदम क्लिअर करायचं आहे याच्यात. हे बघा, अन्नमलाई तमिलियनना रिप्रेझेंट करत नाही. अन्नमलाई साऊथ इंडियनला रिप्रेझेंट करत नाही. अन्नमलाई एक पॉलिटिकल पार्टीला रिप्रेझेंट करतोय, आणि इट इज सॅड दॅट अन्नमलाई त्या पॉलिटिकल पार्टीचा प्रेसिडेंट आहे त्यांचा तामिळनाडूमध्ये, आणि त्यांचा प्रेसिडेंट होते तामिळनाडूमध्ये, आणि त्यांचा प्रेसिडेन्सीमध्ये त्यांना एक पण सीट तामिळनाडूमध्ये त्यांना मिळलं नाही. ते स्वतःच हारले इलेक्शन कोइंबतूरमधून. तर अन्नमलाई रिप्रेझेंट्स नोबडी. आणि त्यांनी जे काही येऊन बोलले ते प्लीज माझं माझं आय विल टेल दी ऑडियन्स, हे माझा रिक्वेस्ट आहे, ते तामिळनाडचा एक ना ते मुंबईमधल्या तमिळनाडूला रिप्रेझेंट करतायत, ना ते तमिळनाडूमधल्या ह्यांना करतायत. ते एक पॉलिटिकल पार्टीचं एक नरेटिव्ह असेल किंवा स्टेटमेंट असेल ते सांगतात. करेक्ट. आणि त्यांनी ते स्ट्रॅटेजी करून बोलले की जसं चाललंय त्यांचं मिस्टेक होतं ते मला माहीत नाही, पण आणि मला नाही वाटत ते काय स्ट्रॅटेजी वगैरे आहे त्याच्यात. ब्लंडर झालेला असेल ब्लंडर झालं आहे माझ्या मते. पण द पॉईंट दॅट आय एम ट्राईंग टू से, ही डज नॉट रेप्रेझेंट Maharashtrians, he doesn't represent Tamil Nadu, he doesn't represent Tamilian, he definitely doesn't represent Tamilians of Mumbai. Mumbaikar Tamilians does not, have any representation. सर, मला थोडासा हा मुद्दा अजून पुढे न्यायचा आहे, कारण तुम्ही इतकी वर्ष मुंबई जवळून बघितलेलं आहे, कारण तुम्ही संयुक्त महाराष्ट्राचा लढा बघितलेला आहे, तुम्ही आत्रे यांचे रेफरन्स येत आहे, आता ठाकरे आहेत, मुंबई बदलली पण मधल्या काळामध्ये, पण म्हणजे मुंबई पहिल्यापासून कॉस्मोपॉलिटन होती, पण जसं बदलत गेलं त्याचं स्वरूप, गुजराती लोक आहेत, उत्तर भारतीय लोक आहेत, आणि आता जी सगळी लढाई आहे ती परत भाषिक अस्मिता किंवा ज्याला म्हणतो आपण सेंटिमेंट्स वगैरे ह्याच्यावरतीच ती व्हायला लागलेली आहे. तर तुम्ही काय बघताय सोशल फॅब्रिकच्या दृष्टीने, हे असे जर प्रसंग घडत गेले तमिळ भाषिकांबरोबर, उत्तर भारतीय गुजराती, तर मुंबईचं जे एक हे आहे फॅब्रिक आहे ते हळूहळू उसवेल असं तुम्हाला वाटतं? बघा, मुंबईला इट हॅज टू बी लेट अलोन. महाराष्ट्राला तुम्ही लेट अलोन करा. हे बघा, महाराष्ट्र परसे तुम्ही कुठल्याही एरियामध्ये, मुंबई का, तुम्ही सांगलीमध्ये जावा, तुम्ही मराठवाड्यामध्ये जावा, तुम्ही नागपूर, कुठे पण जावा, महाराष्ट्र ॲज अ कल्चर, दॅट कल्चर इज व्हेरी वेलकमिंग. आणि त्या वेलकमिंग कल्चरला त्याचा तुम्ही हस्तक्षेप करू नका, हेच माझं म्हणणं आहे. आमचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणालाही एक्सेप्ट करतो. हे बघा, तुम्ही माझ्याशी हिंदी बोलता कारण मला एवढं चांगलं मराठी बोलायला येत नाही.
तुम्ही एफर्ट करता. माझं काम होतं मराठी शिकायचं. मी इकडे आहे, माझं काम आहे मराठी शिकायचं, पण मला जमत नाही, हे माझं चूक आहे. पण तुम्ही मला ॲडजस्ट करून घेताय. हे मराठी आहे, हे मराठी आहे. हे मला नाही वाटत दुसऱ्या प्रांतामध्ये आपल्याला बघायला मिळतं. मी इंडिया, आय हॅव गॉन ऑल ओव्हर इंडिया अँड मी एक म्हणजे मी कोणाला, दॅट इज नॉट, आय एम नॉट सेईंग समथिंग रॉंग अगेन्स्ट एनी अदर स्टेट. मला बोलायचं आहे की हे मराठी महाराष्ट्राचा सर्वात मोठं ॲसेट आहे आणि ते ॲसेटला मला नाही वाटत कोणी हस्तक्षेप करायचं आणि मला नाही वाटत कोणी इंटरव्ह्यू. महत्त्वाचा मुद्दा मांडला की आपण ज्या ठिकाणी जातो तिथली स्थानिक भाषा ती आपल्याला यायला पाहिजे. की म्हणजे अगदी तुम्ही काय त्याचं अगदी पूर्ण व्याकरण किंवा तुम्ही त्यातलं साहित्य करू नका, पण कम्युनिकेशन, भाषा हे कम्युनिकेशन, तुम्ही कम्युनिकेट करता यायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही मी मराठी बोलणारच नाही अशी जी मुजोरी आहे ती वाईट आहे आणि ती चुकीची आहे. आणि दुसरं परत शाकाहारावरनं पण, जे शाकाहारी असाल तुम्ही वगैरे तरच तुम्हाला फ्लॅट्स वगैरे मिळतील. तुम्हाला काय वाटतं हे अलीकडे जे सगळं वाढत चाललेलं आहे भाषेवरून, आहारावरून वगैरे, मी यासाठी परत परत विचारतोय की तुम्ही स्वतः राहता आहात, तुम्ही बघता आहात, हे अलीकडं हे वाढत चाललंय का असंच होतं आधी? मी परत आपल्याला बोलतोय, मला एक स्टेट भारताचा दाखवा वेअर परप्रांतीयांनी एक आपला एक रूल नियमित केला आणि ते आता तुम्हाला त्या एरियामध्ये तेच फक्त लोक राहतात, त्यांचा तुम्हाला फ्लॅट मिळणार नाही. टाईप इट इज नॉट देअर, इट इज नॉट देअर. महाराष्ट्र अलाउड इट. आय एम नॉट सेईंग देअरफॉर, लाईक आय सेड, आय एम नॉट सेईंग एनिथिंग इज राईट, एनिथिंग इज रॉंग. आय एम सेईंग हे दॅट इज व्हॉट इट इज. हे अस्तित्वात आहे आता आणि त्यामाने आय थिंक इट इज फॅब्युलस ऑफ महाराष्ट्र. अँड द फॅक्ट इज, हा फॅब्रिक जेव्हापर्यंत नोबडी इंटरफिअर्स विथ इट, हा फॅब्रिक असंच चालत जाईल. आणि महाराष्ट्र आणि मुंबई यांचं सक्सेस स्टोरी इज बिकॉज ऑफ दिस फॅब्रिक. इट इज बिकॉज ऑफ दिस फॅब्रिक. जे कारण महाराष्ट्रामध्ये जो येतो ना, ते ही बिकम्स अ महाराष्ट्रन. दॅट इज अ फॅक्ट, दॅट इज अ नेचर ऑफ द एन्व्हायरमेंट वी हॅव. ऑल आर सिस्टर्स, म्हणजे महाराष्ट्राने कायमच भाषा भगिनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या बहिणी बहिणी आहेत. आणि हिंदीला तर मावशी म्हटलेलं आहे. म्हणजे कधी कधी तर माय मोरो आणि मावशी जोगो असे म्हटलं जातं. किंवा हिंदी, हे जे काही चाललेलं आहे भाषेवरून किंवा ह्याच्यावरून, तर हे सरळ सरळ आहे की हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवणं चाललेलं आहे. निवडणूक गेला की कदाचित हे पण जाईल, पण ह्याची आपल्याला खूप किंमत मोजावी लागते. सर, मला हेच विचारायचं आहे की आत्ता बघता 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत, भाषेचा मुद्दा, हा अस्मितेचा मुद्दा, हा या निवडणुकीमध्ये किती प्रभावी राहील? तोच महत्त्वाचा राहील का विकास, का डेव्हलपमेंट वगैरे असे पण मुद्दे राहतील? खरं म्हणजे लोकसभा इलेक्शन आणि असेंब्ली इलेक्शन आणि हे जे पंचायत वगैरे म्युन्सिपल इलेक्शन्स, ह्याचा टोनॅलिटी डिफरंट असतं. तुम्ही पॉलिटिकल टोनॅलिटी बघितलं तर याच्यात डिफरंट आहे. हे सर्व जे अस्मिताचा मुद्दा, भाषेचा मुद्दा, हे सर्व ते लोकसभा लेवल इलेक्शनचा मुद्दा आहे. ते नॉर्मली आपल्या म्युन्सिपल इलेक्शन तर वॉटर गटर मीटर इलेक्शन आहे. एक्झॅक्टली, म्हणजे जी लोकल इश्यूजची इलेक्शन इफेक्ट करणार नाही. आता तुम्ही याचा यूज केलं, लोकांना एंटरटेनमेंट झालं, पण याचात वोटामध्ये काय फायदा होणार नाही आहे. हे लिहून घ्या. दिस विल बुमरँग. तुम्हाला असं म्हणायचं की हे इट विल नॉट एफेक्ट द वोटर्स. हे बघा, हे सर्व कॉन्ट्रोवर्सी वोटिंगला एफेक्ट करणार नाही. ज्यांना वोट देणार आहे ते लोक देणारच. कारण हे बघा, म्युन्सिपल इलेक्शन्समध्ये नॉर्मली कॅन्डिडेट्सला तुम्ही ओळखता, तुम्ही त्यांचा एक्सपिरियन्स घेतला आहे, तुम्हाला माहीत आहे ते कुठे राहतात, तुम्ही माहीत आहे त्यांचा ते किती काम केलं आहे वॉर्डसाठी. इट इज नॉट लाईक अ MP ज्यांना तुम्ही ओळखत नाही किंवा तो पॅराशूटेड आहे कुठून पण. इज अ पर्सन यू नो. हा इलेक्शन डिफरंट आहे. हा इलेक्शनला पार्टी नंबर 2 असतं, कॅन्डिडेट नंबर 1 असतं नॉर्मली. कारण इफ यू आर, आपलं बिल्डिंगमधून कोणीतरी उभा राहिलं आहे वॉर्डमध्ये, तर यू विल नॉर्मली वोट फॉर हिम रिगार्डलेस ऑफ विच एवर पार्टी इज, रिगार्डलेस ऑफ वेदर इज इंडिपेंडेंट. आपण त्यांना वोट करणार आहे. तर हे जे पार्टी इलेक्शन्स, पार्टी पॉलिटिक्स, याच्यात खूप इट इज व्हेरी लेस. इट इज ऑल अबाउट द पर्सन. तर तो कॉर्पोरेटर असेल की जो उपलब्ध असेल, ॲक्सेसिबल असेल. माझी ड्रेनेज लाईन तुंबली तर तो साफ करायला येईल, पाणी गेलं तर त्याला येईल तो. ह्याच्यामध्ये हे जे मुद्दे आहेत हे उपयोगाचेच नाही. इट विल नॉट वर्क. ह्यात हे मुद्दे इट विल नॉट वर्क. आणि तुम्ही जर काही हा मुद्दे वर्क करायला गेलं तर इट इज गोइंग टू हार्म द लोकल इलेक्शन्स. इट इज गोइंग टू हार्म द लोकल बॉडी. म्युन्सिपालिटी हार्म होणार आहे. कारण यू कॅन पॅराशूट कॉर्पोरेटर्स, यू कॅन पॅराशूट MPs. कुठून तरी MP घेऊन आपण आणू शकता, बट यू कॅन. तुमचा इलेक्शनचा काहीतरी हे होईल,
पण इथल्या लोकांना त्याची सगळ्या किंमत मोजायला लागेल आणि फक्त तमिळ नाही त्या मराठी लोकांना पण त्याची किंमत मोजायला लागेल सर. पण सर जसं तुम्ही म्हणताय की बरोबर आहे की ही लोकल इलेक्शन आहे आणि ही याच मुद्द्यांभोवती फिरली पाहिजे, म्हणजे जे लोकांचे इश्यूज आहेत म्हणजे खरोखर म्हणजे जे लोकल लेवलचे मुद्दे आहेत. पण तसं न होता आपल्याला असं दिसतंय की की बाबा मुंबई म्हणजे प्रतिष्ठेची देशाची अख्ख्या जी काय नजर लागलेली आहे पूर्ण अख्खा देश बघतोय की काय मुंबईमध्ये होणार, ठाकरेंचं काय होणार किंवा मराठी महापौर होणार, हिंदू महापौर होणार, असं पण एक वापरलं गेलं. परत असं सांगितलं गेलं की नाही नाही बघा बघा कदाचित लंडन अमेरिका ममदानी तसं इकडं मुस्लिम पण महापौर होऊ शकतो. हा जो एक फोबिया ज्याला म्हणतो आपण की भीती दाखवली जाते ह्याच्यावरून, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कारण इथं परत वेगळ्या पद्धतीनं परत भाषाच येते ना, हे बघा, धर्म जात भाषा. हे बघा वस्तुस्थिती आहे. आपण जे बोललं ते खरं म्हणजे वस्तुस्थिती आहे, कारण दॅट इज व्हॉट पीपल आर टॉकिंग अबाउट. उत्तर प्रदेशचा महापौर होणार किंवा मुस्लिम महापौर होणार. पण अनफॉर्च्युनेट आहे ना हे, अनफॉर्च्युनेट आहे, खरं म्हणजे अनफॉर्च्युनेट आहे. कारण अरे यू शुड बी आस्किंग चांगला महापौर होणार का, यू शुड बी आस्किंग महापौरला ॲडमिनिस्ट्रेशन येणार का, यू शुड बी आस्किंग महापौर काय ॲडमिनिस्ट्रेशन करणार, काय डिफरन्स आणणार. आपण बघितलं आहे मुंबई महानगरपालिका कसं चालत होतं, आपण बघितलं आहे मुंबईचं हालत काय होतं, आपण बघितलं आहे रोडचं हालत काय आहे, आपण बघितलं एक आपलं रेंजमध्ये काय होतं रोडमध्ये, हे सर्व आपण बघितलं आहे. तर इजंट इट अनफॉर्च्युनेट दॅट आता पण ॲट हा स्टेजमध्ये आपण चौथा लार्जेस्ट इकॉनॉमी आहे वर्ल्डमध्ये आणि मुंबई हे आमचं इकॉनॉमिक कॅपिटल आहे आणि तरीही आपण हे मुस्लिम होणार का, नॉर्थ इंडियन होणार का, साऊथ इंडियन, इज दॅट मेकिंग सेन्स? हे बघा दॅट ॲटिट्यूड हॅज टू चेंज. ते अनफॉर्च्युनेटली होणार नाही कदाचित, पण दॅट ॲटिट्यूड हॅज टू चेंज. पण माझं एकच मत आहे की बाबा हे सर्व पॉलिटिशियनला बोलू द्या, हा वोटर्सना याच्यात काहीही मिळणार नाही या वादात. वोटर्सना हेच फायदा आहे इफ ही वोट्स अ राईट कॅन्डिडेट, ही ऑर शी वोट्स अ राईट कॅन्डिडेट. आणि ते त्यांनी केलं तर त्याचा हे बघा म्युनिसिपल इलेक्शन्स हे सर्वात इम्पॉर्टंट इलेक्शन आहे खरं म्हणजे. ओके, बिकॉज दॅट एफेक्ट्स इज हाऊस, that affects his water supply, that affects his electricity, that affects the road that is in front of him, that affects the park, school affect करतात. तर ह्या मते त्यांनी त्यांचा राईट कॅन्डिडेट चूज केलं नाही तर डेफिनेटली हे लॉस त्यांचा आहे. तर पॉलिटिकल नरेटिव्हमध्ये वाहून जाऊ शकतो, पण मुंबईकरांना हे, आणि मला हे वाटतंय खरंच वाटतंय की मुंबईकर कदाचित ह्यावेळी त्यांना ते विचार करणार अँड दे विल वोट फॉर अ कॅन्डिडेट इज गुड फॉर यू. आणि बाकी हे सर्व चालतच असणार, पण याच्यात काहीही व्हॅल्यू नाही आहे या डिस्कशनमध्ये. मला असं खूप या निमित्ताने आता आपल्याशी बोलताना मला काही मुद्दे सुचत आहेत आणि काही आयरनीज सुचत आहेत, काही कॉन्ट्राडिक्टरी सुचत आहेत. गंमत बघा, एकीकडे हिंदी म्हणायचं की नाही हिंदी ही नाही आहे राष्ट्रभाषा, तरी पण हिंदी राष्ट्रभाषा आहे किंवा अमुक तमुक असं तसं, आणि आम्हाला हिंदी पण पाहिजे, हिंदी बोलताय बरोबर आहे, यायला पाहिजे. दुसरीकडं हिंदी फिल्म सृष्टी म्हणतो आपण, म्हणजे बॉलिवूड, त्याचं सेंटर मुंबई आहे. पण तुम्ही आता बॉलिवूड पण तिकडं गुरगावला उत्तर प्रदेशमध्ये न्यायची तुम्ही बात करता. एकीकडं घ्या ना, घ्या तुम्ही घ्या आणि दाखवा मला. नाही होणार. हे बघा तुम्ही बोलायचं सोपं आहे. मुंबईकडून तुम्ही बॉलिवूडला तुम्ही यू कांट टेक इट अवे बिकॉज दॅट इज द नेचर ऑफ मुंबई. तुम्ही एक इंडस्ट्री घेऊन जाऊ शकतो, पण त्या इंडस्ट्रीचा ते ॲटिट्यूड असतं ना, ते घेऊन यू कांट टेक इट. आणि मुंबई इज द प्लेस वेअर बॉलिवूड विल बी, आणि हे होणारच आहे. सी द पॉईंट इज लाईक दिस, Mumbai has been made by Mumbaikars and the attitude of Mumbaikar, the tolerance of Mumbaikar, the resilience of Mumbaikar. Resilience म्हणजे आमचं मुंबईमध्ये 2-3 दिवस दिन रात इफ यू हॅव रेन्स, चौथा दिवशी आम्ही काही करून ऑफिसमध्ये चालतो. आम्ही 26/11 का बॉम्बलास्ट किंवा कुठलाही एक दुसरा दिवस आम्ही ऑफिसला जातो. हे आमचं रेझिलियन्स आहे, दॅट इज स्पिरिट ऑफ मुंबई. हे तुम्ही रेप्लिकेट करू शकत नाही कुठल्याही प्रांतात, कुठल्याही तुम्ही शहरात घेऊन गेलं. हे आमचं जे स्पिरिट आहे ते तुम्ही रेप्लिकेट करू शकत नाही. तुम्ही पॉवर यूज करून तुमचं इंडस्ट्री ट्राय करा शिफ्ट करायला. हे काय चाललं म्हणजे बॉलिवूड आम्ही उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जाऊ, तुमचं जे काही इंटरनॅशनल सेंटर आहे ते आम्ही घेऊन जाऊ, काही मध्ये हिऱ्याचा व्यापार पण घेऊन जायचा प्रयत्न केला, पण ते परत आले सुरतवरून वगैरे. त्यामुळे कुठंतरी असं लोकांना वाटतं की मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि असं खरोखर मुंबईचं महत्त्व कमी होऊ शकतं का? हे बघा,
मुंबईमध्ये एनी कंपनी कुठेही त्यांचा प्लांट टाकू द्या, दॅट इज ओके. मुंबईमध्ये ते हेडक्वार्टर्स करणारच, कारण त्यांचं टॉप मॅनेजमेंटमध्ये. आणि मी माझ्या आयुष्यात पत्रकार मी लेटली झालो आहे, मी कॉर्पोरेट लाईफ लीड करत होतो. मी एक सांगतो आपल्याला, कुठल्याही देशात भारतामध्ये येऊन राहायचं आहे तर लोकांना प्रिफरेबल सिटी ऑलवेज मुंबई असतं. नो अदर सिटी, इट इज ऑलवेज मुंबई. अँड पीपल लव्ह टू स्टे इन मुंबई. तर हेडक्वार्टर्स कधी पण मुंबई असतं. हे दॅट इज वन एंड ऑफ द स्टोरी. मी कॉम्पिटिशनचा मी अगेन्स्ट नाही आहे. सी, एव्हरी स्टेट शुड ट्राय टू कम्पीट, एव्हरी स्टेट शुड ट्राय टू ग्रो, एव्हरी स्टेट शुड ट्राय टू गेट इन्व्हेस्टमेंट इन टू देअर स्टेट. हे चांगलं आहे, हे देशासाठी चांगलं आहे. पण माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही मुंबईला त्यामुळे कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्ही मुंबईचा घेऊन जाऊ नका. तुम्ही तुमचं आणा ना, तुम्ही तुमचं नवीन आणा, तुम्ही तुमचं प्रकल्प चालू करा, तुम्ही तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवा, तुम्ही तुमचं मार्केटिंग करा, तुम्ही तुमचं तुम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड जाऊन बोला आणि तुम्ही तुमचं आणा. आय एम विथ इट. बट तुम्ही मुंबईचं काही घेऊन जाता, दॅट इज माय प्रॉब्लेम. म्हणजे आपण जसं म्हणतो की तुम्ही दुसऱ्याची रेख पुसू नका, स्वतःची रेख मोठी करा. तुमची स्वतःची लाईन जी आहे ती, तुम्हाला जर अहमदाबाद करायचं असेल किंवा दुसरं फॉर मॅटर कुठलंही शहर करायचं असेल, तुम्ही ते मोठं करा तुम्ही, आणि तुम्ही हे पुसू नका. ॲब्सोल्युटली. मुंबईचा एक ब्रँड कॅरेक्टर आहे आणि ते कोणीही रेप्लिकेट करू शकत नाही. तसंच मी बोलतो, तसंच लखनौचा ब्रँड कॅरेक्टर आहे, तसंच अहमदाबादचा ब्रँड कॅरेक्टर आहे, तसंच चेन्नईचा ब्रँड कॅरेक्टर आहे. मी सर्वांना आपलं आपलं ब्रँड कॅरेक्टर आहे. आपण ते ब्रँड कॅरेक्टरमध्ये किती मोठं होऊ शकतो ते आपण बघायचं. आय मीन दॅट इज वॉट वी शुड बी लुकिंग ॲट. मुंबईचं घेऊन इकडे आणायचं किंवा दॅट इज द रॉंग ॲटिट्यूड. आणि हे घ्या, अनफॉर्च्युनेटली हे होतं आहे आता. अँड दॅट इज ऑल्सो दॅट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट. लास्ट वर्ड की हे सगळं बघता आपण खूप डिस्कस केलं की काय मुद्दे आहेत, मुंबईचं सोशल फॅब्रिक काय आहे, मुंबईचा DNA काय आहे, मुंबई किती सहिष्णू आहे. तुम्हाला काय वाटतं या इलेक्शन सगळा प्रचार वगैरे बघितल्यानंतर आणि हे बघितल्यानंतर 16 तारखेला काय चित्र समोर येईल? एक पत्रकार म्हणून तुमचं ऑब्झर्वेशन, मी असा अंदाज नाही म्हणत की तुम्हाला बाबा तुम्ही हे काहीतरी करा, पण एक तुमचं ऑब्झर्वेशन, तुमचं आकलन, तुमचं असेसमेंट. पत्रकार म्हणून माझा आकलन डेफिनेटली BJP ना नंबर आकडेवारी ऑफकोर्स BJPला सपोर्ट करणार आहे. मुंबईमध्ये BJP असणार आहे. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं चांगलं आता पकड आहे, तर ठाण्यामध्ये इट विल बी टफ. बट मुंबईमध्ये आय थिंक इट इज गोइंग टू बी BJP. ठाकरे ब्रँड राहील, म्हणजे ते थोडं कमी होईल, डाऊनसाइज होईल मे बी, का तुम्हाला वाटतं की ठाकरे नाही राहणार आता? नाही, ठाकरे ब्रँड राहील, शिवसेना राहील, उद्धव ठाकरे शिवसेना राहील, मनसे राहील. पण वेदर दॅट विल ट्रान्सलेट इन टू वोट्स हे आपल्याला बघायचं आहे. ते डेफिनेटली आपल्याला बघायचं आहे. पण ऑफकोर्स ते ब्रँड राहील. आणि काय 1 इलेक्शन, 2 इलेक्शन, 3 इलेक्शन म्हणून कोणी मोठं या लहान होणार नाही. दॅट सगळ्यात मेन आहे की मुंबई राहायला पाहिजे, म्हणजे ॲब्सोल्युटली मुंबई जशी आहे तशी राहायला पाहिजे. मला नाही वाटत कोणी मुंबईला काही करू शकतो, आणि दॅट इज फॉर शुअर. आणि मुंबईकर करू देणार नाही, हे पण इम्पॉर्टंट आहे. सर खूप धन्यवाद. सुजित नायर सरांनी विस्तृतपणे सांगितलं की मुंबईचं नेचर काय आहे, मुंबई शहराचं महत्त्व काय आहे, किंवा मुंबईकराला काय पाहिजे. मुंबई एक सहिष्णू शहर आहे, याला इतिहास आहे. झगडून रक्त सांडून 106 हुतात्म्यांचं बलिदान देऊन मुंबई मिळालेली आहे. आणि त्या मुंबईमध्ये अण्णामलई असतील किंवा कोणी असतील, त्यांनी येऊन मुंबईकरांना शिकवू नये किंवा काड्या करू नयेत. मुंबईकर समर्थ आहे आणि शेवटी मुंबई जी आहे ती टिकली पाहिजे. तुम्हाला हा संवाद, ही मुलाखत कशी वाटली? नायर सरांनी जी मांडणी केली त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं, आणि तुमची स्वतःची काय मतं आहेत, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि बघत राहा बोलबेडू.